तर भेसळयुक्त दुधाबाबत कडक कायदा करण्याबाबत विचार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। दुधात भेसळ करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करणार असल्याचं देखील अजित पवार यांनी सांगितलंय। जो भेसळ करणार त्याची जेलमध्ये चक्की पिसिंग होणार असं देखील अजित पवार यांनी म्हटलं। अतिशय जबाबदार व्यक्तीने मला सांगितलं की दादा, भेसळ जी दुधात केली जाते, ज्यांचं दूध चांगलं असतं त्यांचं तशा प्रकारच्या पिशव्या करून काही भागात, काही शहरात खराब पाणी घेऊन त्याच्यात काही दूध मिक्स करून ते इंजेक्शन काय काय करायचं ते करतात। काही जणांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये कडक कायदा आणा। खरं तर आगामी सरकारमध्ये असताना भेसळ करणाऱ्या तिथं सिद्ध झालं आणि त्यानं भेसळ केलेली असेल तर त्याला फाशीची शिक्षा द्यावी इथपर्यंत आम्ही कायदा करत होतो। पण असे कायदे करत असताना आम्हाला विधिमंडळाची मान्यता घेऊन लोकसभेला जावं लागतं राष्ट्रपती महोदयांच्याकडं, पण तर राष्ट्रपतींनी त्याला मान्यता काही दिली नाही, त्यामुळे करता आलं नाही। आता भेसळीच्या संदर्भातला कायदा कडक त्या ठिकाणी करतोय, जरी अधिवेशन नसलं तरी अध्यादेश काढतोय आणि त्याच्यामध्ये भेसळयुक्त करणारी व्यक्ती सापडल्यावर त्यांना आम्ही मोका लावणार आहे। मोका आतमध्ये मग चक्की पिसिंग त्यांनी मग बसायचं।